नमस्कार मित्रांनो. कायदा हा पाळणाऱ्यांसाठी असतो. ज्यांना कायद्याचीच बूज नाही, आदर नाही, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. आजचा आपला विषय हा आचारसंहितेतील पळवाटा किंवा निवडणुकातील चोरवाटा हा आहे. या विषयावर सहसा कोण बोलत नाही, कारण सगळ्यांचेच हात मळलेले असतात. या विषयावर जाहीर चर्चा होत नाही, कारण कोण बोलणार, कसं बोलणार. कुठलाही राजकीय नेता हा निवडणुकीत भ्रष्टाचार होत नाही, आचारसंहितेतल्या पळवाटा शोधल्या जात नाहीत, नियमांना कायद्या कानूनला हरताळ फासला जात नाही, असं बोलूच शकत नाही. म्हणजे सेशन होते तोपर्यंत ठीक आहे, त्यांनी एक आचारसंहितेचा बडगा उगारला, सक्तीने तो पाळला गेला. पण तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे जिल्हाधिकारी असतात ते सुद्धा अविनाश धर्माधिकारी सारखे प्रामाणिक, कडक, स्पष्ट बोलणारे असे लागतात. आता कलेक्टर आलेत, ते सुद्धा सरकारी लोकांची री ओढणारे, राजकारण्यांशी हितसंबंध असणारे, स्वतःच्या नियुक्त्या करून घेण्यासाठी पाया पडणारे असतात. त्यांच्याकडनं निस्पृहतेची अपेक्षा करणं ही प्रत्येक ठिकाणी योग्य होईल असं नाही. त्यामुळे भ्रष्टाचार तिथूनच सुरू होतो. भ्रष्टाचार म्हणजे पैसे देऊन केलेली, लाच खाऊन केलेली कृत्य असं नाही म्हणतायत. कुठल्या तरी दबावापोटी, आशेपोटी, लाभापोटी केलेली फेवरेबल कामे हे सुद्धा भ्रष्टाचारात येतात. आणि मग अनेक वेळेला आपल्याला लक्षात येतं की सरकारी अधिकारी एका विशिष्ट सत्ताधारी पक्षाच्या किंवा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या छत्रछायाखाली असतात, अंकित बनलेली असतात. आणि मग त्यांचे निर्णय प्रत्येक वेळेला, मग अगदी ते निवडणुकीतील छाननीचा निर्णय असो, मतमोजणीच्या वेळचे निर्णय असो, आचारसंहितेमधील कार्यवाही करण्याचा निर्णय असो, नाहीतर हिशोब पत्रके दाखल करून घेतानाचे निर्णय असो, प्रत्येक वेळेला ही अपरिपक्वता किंवा असमानता दिसून येते. आणि म्हणूनच आपण या विषयावर बोलतोय. निवडणुका लागलेल्या आहेत, पडघम सुरू झालेले आहेत, आचारसंहिता सुरू झालेली आहे. आपण मतदारांना उपदेशाचे डोस पाजत असतो, पण राजकारण्यांना कोण पाजणार? जे राजकीय नेते आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, त्याने किती नाकानी कांदे सोलले तरी वस्तुस्थिती अशी आहे की सैन्य पोटावर चालतं, आणि सैन्य पोटावर चालण्यासाठी या महिन्याभरात प्रचंड खर्च करावा लागतो. एखादा उमेदवार सत्वशील असेल, प्रामाणिक असेल, परंतु कार्यकर्ता चालवण्यासाठी, कार्यकर्त्यांना धावण्यासाठी त्यांची सोय करावी लागते. आणि मग ही सोय करण्यासाठी धंदेवाल्यांची मजा असते. त्यामुळे आचारसंहितेचा काळ हा दारूवाल्यांसाठी, रेस्टॉरंटवाल्यांसाठी, धाबेवाल्यांसाठी सुकाळ असतो. आणि त्यापेक्षा सुकाळ हा प्रिंटिंग प्रेसवाले, कॉम्प्युटरवाले, झेरॉक्सवाले यांच्यासाठी असतो. कारण मतदार याद्या तयार करणे, त्या फोडणे, स्लिपा तयार करणे, यासाठी या सगळ्या प्रिंटिंग मटेरियलची गरज लागते. झेंडे, बिल्ले, बॅच, पत्रके, पुस्तिका, यासाठी मोठ्या मोठ्या प्रिंटिंग प्रेसची गरज असते. आणि वर्षभर अगोदर यांचं नियोजन चालू असतं. निदान शेवटच्या 3 महिन्यात कुठल्या पक्षाचा कोणता उमेदवार उभा राहणार, त्याच्याकडे आधीच ऑर्डर बुक केल्या जातात आणि मटेरियल तयार केलं जातं. अन्यथा आचारसंहिता दाखल झाल्यानंतर लगेच 2 दिवसात रातोरात एवढं प्रिंटिंग मटेरियल तयार होतं असं नाही. सगळी सुव्यवस्था असते आणि त्याला प्रचंड पैसा लागतो. येणारी बिलं मात्र खोटी असतात. म्हणजे सार्वत्रिक अनुभव असा येतो, प्रत्यक्षात 10 रुपयाचं बिल 2 रुपये करून दिलं जातं. 8 रुपये हे काळ्या पैशाच्या स्वरूपातच खेळले जातात. आणि तिथूनच सुरुवात होते ती आचारसंहितेचा भंग करण्याची, पळवाटा शोधण्याची आणि कायद्यातल्या चोरवाटा शोधण्याची. उमेदवार जेव्हा अपक्ष असतो किंवा उमेदवार जेव्हा एबी फॉर्मवर राजकीय पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असतो, तेव्हा उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र भरलं जातं ते चाणाक्ष सीएनी
हिशोब तपासणी बनवलेलं तपासलेलं असतं की झूठ बट नीट. त्याच्या घरातलं उत्पन्न, त्याच्या नावावर असलेल्या मिळकती, वाहनं, दागदागिने, स्थावर जंगम मालमत्ता, पत्नीच्या किंवा मुलांच्या नावावर असलेली मालमत्ता इतकाच उल्लेख केला जातो. जे प्रमुख नेते असतात, जे प्रमुख उमेदवार असतात, खरंच त्यांचं एवढंच उत्पन्न असतं. आणि तरी सुद्धा व्हाईटमध्ये बऱ्याच उद्योगपतींचं, उद्योगधंदे करणाऱ्या राजकारण्यांचं किंवा उद्योगी राजकारण्यांचं उत्पन्न हे काही कोटींमध्ये दाखवलं जातं. प्रत्यक्षात उत्पन्न त्यापेक्षा खूप जास्त असतं. प्रतिज्ञापत्राबद्दल खोटं प्रतिज्ञापत्र दिलं म्हणून किती जणांची खासदार किंवा आमदारकी रद्द झाली ह्याचा जर विचार केला तर उत्तर अत्यंत नगण्य असेल. म्हणजे त्यांची सर्व प्रतिज्ञापत्र सरकारने खरी मानलेली आहेत आणि ती प्रतिज्ञापत्र खरी नाहीत हे अगदी त्या निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याला, ज्याच्या समोर प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं, त्यालाही माहिती असतं, जनतेलाही माहिती असतं आणि उमेदवारालाही माहिती असतं. किंबहुना विरोधी उमेदवाराला सुद्धा माहिती असतं, परंतु छाननीच्या वेळी याबद्दल सहसा आक्षेप घेतला जात नाही. कारण विरोधी उमेदवारांनी सुद्धा प्रतिज्ञापत्र भरलेलं असतं. जर त्रुटी काढायची ठरवली तर प्रत्येकाच्या प्रतिज्ञापत्रात काही ना काही त्रुटी निघूच शकते. त्यानंतर प्रश्न येतो तो हिशोब तपासण्याचा, रोजचे रोज हिशोब देण्याचा, आठवड्याचे हिशोब देण्याचा. आणि त्यामध्ये मग तुम्ही किती स्क्वेअर फूट जागा सभेसाठी वापरलीत, कोणत्या परवानग्या घेतल्यात, कार्यकर्त्यांवर खर्च किती केलात, प्रवासांवर खर्च किती केलात, वाहनं किती वापरलीत, त्याच्यात डिझेल पेट्रोल इंधनाचा खर्च किती केलात, स्टेज, स्पीकर, साऊंड सिस्टीम, चित्रीकरण याच्यावर खर्च किती केलात, सोशल मीडियावर खर्च किती केलात, या सगळ्याची आकडेवारी द्यावी लागते. आणि ही सर्व आकडेवारी बिनदिक्कतपणे खोटी दिली जाते. पुन्हा 10 रुपयाच्या जागी फक्त रुपया किंवा 2 रुपयेच खर्च दाखवले जातात आणि 8 रुपयाचा हिशोब कधीच सरकार समोर येत नाही. थोडक्यात आचारसंहितेतल्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, ती कधीच पाळली जात नाही. फक्त थोडं बहुत 1 महिना अगोदर जी जाहिरातबाजी चाललेली असते, सत्ताधारी पक्षांनी अगदी बस पासून सार्वजनिक ठिकाणी जी होर्डिंग लावली जातात ती भारी काढली जातात. आणि अतिरेक म्हणजे राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांवर सुद्धा कपडे टाकले जातात, सगळ्या बोर्डवर कपडे मारले जातात, कागद चिकटवले जातात. हा आचारसंहितेचा अतिरेक आहे. आता त्यामुळे स्थानिक जनतेवर, मतदारांवर काय परिणाम होतो का, तर अजिबात होत नाही. पण हा आपल्या बाबू लोकांचा किंवा झारीतले जे शुक्राचारी आहेत, आचारसंहिता पाळायला लावणारे जे रेव्हेन्यू खात्याचे लोक आहेत किंवा पोलीस आहेत, त्यांना ज्या सूचना आलेल्या असतात त्याप्रमाणे ते वागत असतात. असाच एक मूर्खपणा होतो की जे शस्त्रधारी आहेत, ज्यांना लायसन्स परवाने दिलेले आहेत, त्यांना सगळी शस्त्र जमा करायला सांगितली जातात. स्वसंरक्षणासाठी जी शस्त्र असतात ती निवडणुकीच्या काळात जर वापरायची नाही तर केव्हा वापरायची, फक्त त्याचा वापर जपून केला पाहिजे, स्वसंरक्षणासाठी केला पाहिजे आणि शक्यतो वापर केला नाही पाहिजे. परंतु ती शस्त्र शस्त्रागारात ठेवून मग ही लोक खाजगी बॉडीगार्ड मिळवतात, शोबाजी करतात, स्वतःला सेलिब्रिटी समजून घेतात आणि दिखाऊपणाचा बाजार मांडला जातो. यासाठी विरोध होणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिली सुधारणा ही आचारसंहिता पालन करण्याचे अधिकार ज्यांना आहेत, जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पोलीस खात्यातून, रेव्हेन्यू खात्यातून किंवा जे कर्मचारी शासन यंत्रणा म्हणून राबवतात त्यांच्यावर बडगा आणणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती नसेल तर या आचारसंहितेच्या आणि निवडणूक प्रक्रियेच्या ट्रेनिंगसाठी जी प्रशिक्षण शिबिर होतात त्याच्यावर लाखो रुपये खर्च केला जातो. सर्व शासकीय किंवा बँकांच्या सहकारी संस्थांची वाहनं ताब्यात घेतली जातात आणि ती वाटेल तशी वापरली जातात. त्यांना नो बजेट हा प्रकार असतो. मग हा पैशाचा अपव्यय हा शेवटी तुमच्या आमच्या जर फंडातून, टॅक्स मधून, करातून येणार असेल तर हा अपव्यय सुद्धा निवडणूक आयोगाने थांबवणं गरजेचं आहे. सोयीस्करपणे निवडणूक आयोग आणि कर्मचारी, निवडणूक यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करते आणि प्रचंड भ्रष्टाचार हा निवडणूक यंत्रणेमध्ये होत असतो. भ्रष्टाचार करण्यापेक्षा प्रचंड खर्च, वारेमाप खर्च, अनावश्यक खर्च हा केला जातो. त्यामध्ये कॉम्प्युटर असतील, वायफाय असेल, प्रिंटिंग मटेरियल असेल, वाहन खर्च असेल, प्रवास खर्च असेल आणि यांची बडजात ठेवावी लागते. जे कोण निरीक्षक येतात
त्यांच्या पुढे मागे हे सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी असे फिरत असतात की जेणेकरून गावात राष्ट्रपती आलाय. आणि मग त्यांचे पाहणी दौरे सुरू होतात. त्यांना मग शाळाची पाणी लागतात, जिताड्याचं कालवण लागतं, सगळं साग्रसंगीत सोय केली जाते. आणि ही सोय करणारे सुद्धा कदाचित राजकीय पक्ष असू शकतात. म्हणजे मागच्या दाराने निवडणूक अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारात गुंतवायचं काम सुद्धा उमेदवार किंवा राजकीय पक्ष करत असतात असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरत नाही. बहुतेक ठिकाणी हा अनुभव येतो. तलाठी, तहसीलदार हुजऱ्यासारखी कामं करत असतात. त्यामुळे पहिली सुधारणा ही या यंत्रणेत केली पाहिजे. हे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना मलिदा खायची सवय झालेली असते आणि पेंडॉल उभारणं, मतमोजणी केंद्र उभारणं, मतदान केंद्र उभारणं यासाठी जो वारेमाप खर्च केला जातो तो आवश्यक असतो असा नाही. अनेक वेळा अनावश्यक असा खर्च, अनावश्यक भाऊ हा आचारसंहितेचा केला जातो. त्याबद्दल कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. त्याबद्दल पत्रकारांनी रान उठवणं गरजेचं आहे आणि यांच्यावर पहिला अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आणि मग दुसरा अंकुश हा राजकीय पक्षावर येऊ शकतो. राजकीय पक्ष कशा पद्धतीने वागतात, पत्रकार परिषदा कशा होतात, काही पत्रकार एकांगी प्रचार कसा करतात, निवडणुकीच्या काळात अचानक नवीन वर्तमानपत्र मागील काही निवडणुकीत कशी तयार व्हायची, ज्यांची नोंदणी आहे, जे 4 वर्ष झोपलेले असतात ते शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या महिन्यात अचानक कार्यरत कसे होतात, त्यांना जाहिराती किंवा खर्च कोण देतं. आणि मग आचारसंहितेचा बडगा लागू नये म्हणून जेव्हा तुम्ही 20% बातम्या इतर पक्षांच्या देता तेव्हा 80% बातम्या हा त्यांना ज्यांनी मदत केलेली असते त्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या देत असतात. आणि मग तो समतोल साधण्याचं नाटक केलं जातं. आचारसंहितेमध्ये किंवा निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्याला पत्रकार लोक हरताळ फासतात. याचा अर्थ सगळे पत्रकार किंवा सर्व वर्तमानपत्र एकांगी विचार करतात, सर्व न्यूज चॅनल किंवा चित्रवाणी किंवा समाज माध्यमावरचे जे काही युट्यूबर्स आहेत ते विकले गेलेले आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्यासारखे अतिशय चांगलं विश्लेषण करत असतात. ते कोणाच्या बाजूनी म्हणून बोलत नसतात, कोणाचे अंकित झालेले नसतात, कोणाची पाकिटं घेतलेली नसतात. त्यांना वस्तुस्थिती मांडायची असते. मात्र यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे वातावरण निर्मितीसाठी भडीमार केला जातो आणि लोकांना खोट्याचं खरं वाटतं. हे जे निवडणूक सर्वे होतात, निवडणूक पूर्व सर्वे होतात, मतांचे अंदाज घेतले जातात, हे पारदर्शक असतात असंही नाही. आता प्रत्येक न्यूज चॅनल, अनेक समाज माध्यमं यावर उतरलेली आहेत आणि त्यांचे आकडे वेगवेगळे कसे येतात. म्हणजे एखादं न्यूज चॅनल म्हणतंय की इंडिया आघाडी वर्चस्व महाराष्ट्रात घेणार आणि एखादं आघाडी वाटतं की महाराष्ट्रात एकदम पिछाडीवर जाणार. हा जो फरक आहे, एक जण म्हणतो 22 जागा येणार, एक जण म्हणतो 14 जागा येणार, यावर अंकुश असायला पाहिजे असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे. कारण तुमचा थेट परिणाम मतदानावर होत असतो. तुम्ही कोणती शास्त्रीय पद्धत वापरली ती जाहीर करणं आवश्यक असतं आणि तशी कधी जाहीर होत नाही. तुमचा सर्वे कोणी केला, समाजातल्या कुठल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात, त्याचा काय रेकॉर्ड आहे की हे सुद्धा मॅनेज केलं जातं अशी शंका आहे. आणि या सर्वेचा मोठा परिणाम या आचारसंहितेचं पालन न करण्यासाठी किंवा पळवाटा शोधण्यासाठी केला जातो. पत्रकारांबद्दल न बोललेलं बरं. सर्व पत्रकार वाईट नसतात, पण बरेच पत्रकार आशावादी असतात, अंकित असतात, एकांगी विचार करणारे असतात आणि त्यांच्या लिखाणातून ते दिसत असतं. हा जो लाजिरवाणा प्रकार असतो तो कुठल्याही राजकीय सभेला गेल्यानंतर तुम्हाला दिसू शकतो. जनतेला हे सगळं दिसत असतं. पत्रकार राजकीय कार्यकर्ते आहेत की निष्क्रियपणे काम करणारे आहेत याबद्दल जनता जाणून असते, परंतु प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही. पोलीस स्टेशनचं सुद्धा तेच आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी एखाद्या पक्षाची बाजू घेतात, बेमालूमपणे घेतात, परंतु दाखवताना आम्ही कोणाचेच नाही आहोत, आम्ही फक्त आचारसंहितेचं पालन करतो असं दाखवलं जातं. पण परवानग्या देताना प्रचंड भ्रष्टाचार होऊ शकतो, प्रचंड अन्याय सुद्धा होऊ शकतो. आणि मग या सर्वांमधून जो खरंच सुशिक्षित उमेदवार आहे, जो चांगला उमेदवार आहे, जो निवडून यायला पाहिजे असा उमेदवार आहे, लोकांना आवडेल असा उमेदवार आहे, त्याच्याकडे बजेट नसल्यामुळे, कार्यशक्ती नसल्यामुळे, कार्यकर्ते नसल्यामुळे तो अपक्ष उभा राहतो आणि त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होतो. ही लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. आणि मग जो एकाच एक उमेदवार असतो किंवा जास्तीत जास्त तिरंगी लढत होते, त्यातले जे 3 किंवा 4 प्रमुख
उमेदवार असतात ते वारेमाप खर्च करत असतात आणि तिथे सगळ्या चोर वाटा येऊन मिळतात. गावकीत बैठका घेतल्या जातात, गावकीला बोरिंग दिलं जातं, मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो, रस्ते केले जातात. हे सगळं आचारसंहितेत होत असतं. कागदावर बघितलं तर मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ही सगळी कामं थांबली पाहिजेत, परंतु पळवाटा दाखवल्या जातात की टेंडर आधीच पास झालेलं आहे, काम आधीच सुरू झालं होतं, खडी आलेली आहे, ती आता पसरायची नाही काय. लोकांना पाहिजे असतं निदान 5 वर्षातून एकदा तरी माझ्या गाववाडीवर, माझ्या आदिवासी वाडीवर अडगळीच्या ठिकाणी रस्ता बनतोय ना, बनवू दे. मत आपल्याला ज्याला द्यायचंय ते देऊ. आज अनेक गावकींची अशी परिस्थिती आहे, पूर्वी गावकीमध्ये लिलाव व्हायचा. गावाची मतं जर एखाद्या पक्षाला पाहिजे असतील तर पक्षाने त्या देणगी जाहीर करायची. असं अनेक ठिकाणी चालतं, अनेक ठिकाणी हे मान्य केलं जातं. आणि मग देवावर हात ठेवून शपथा घेतल्या जायच्या किंवा गावकीत शपथा घेतल्या जायचा, गावकीत ठराव व्हायचा की आपलं गाव या टिंब पक्षाचं. मग दुसऱ्या पक्षाला तिथे प्रवेशही केला जाऊ द्यायचा नाही. परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे, पोलिसांचा बडगा आल्यामुळे आता गावकी सगळ्यांनाच एंटरटेन करते. इनडायरेक्टली लिलाव सुद्धा होत असतो, मतांचा लिलाव होतो, धडधाकटपणे होतो आणि दोन्ही पक्षांकडनं, तिन्ही पक्षांकडनं किंवा सर्व उमेदवारांकडनं जे देतील त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. गावकीत सुद्धा हौशे नवशे असतात, नवीन तरुण आलेले असतात, त्यांना जीर्णोद्धार करायचा असतो आणि स्वतःचं उखळ पांढर करून घ्यायचं असतं. गावकीत एक सरपंच नावाची चीज असते, मग ती ठरवते. आणि बऱ्याच वेळेला इतक्या गावक्या हुशार असतात की आता असाही ठराव होतो जो कधीच कागदावर लिहिला जात नाही की पैसे सगळ्यांकडनं घ्या, तुम्हाला मतं ज्याला द्यायच्यात ती द्या. ही खरी लोकशाही. पण आपलं मत आपण विकतोय. आपलं स्वतः पैसे नाही घेतले तरी घरच्यांना पैसे घेतले जातात, मताला पैसे घेतले जातात, घरपट्टीस पैसे वाटले जातात, बूथवरच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटले जातात, बूथसाठी पैसे येतात. हा सुद्धा निवडणूक भ्रष्टाचार किंवा पळवाट असू शकते, पण त्याकडे आजपर्यंत एकही निवडणूक आयोगाने, निवडणूक कर्मचाऱ्यांनी फारसं लक्ष दिले असं दिसत नाही. त्यांना हे सगळं दिसत असतं की निवडणुकीच्या 8 दिवस अगोदरच गावात पैसे पोचलेले असतात. गावातल्या एका ठराविक व्यक्तीकडे पैसे असतात, तो त्या घरपट्टीस पैसे देतो किंवा गावकीला पैसे देतो. देवळाची रंगरंगोटी सुरू झालेली आहे, गावकीच्या समाज मंदिराची डागडुगी सुरू झालेली आहे. किंवा त्याला हेही दिसत असतं की एकापेक्षा जास्त उमेदवाराकडून या ठराविक मंडळीने किंवा गावकीच्या प्रमुखांनी किंवा ज्यांच्या हातात तरुणांची शक्ती आहे अशा मंडळांनी पैसे घेतलेले असतात. ते त्याप्रमाणे धावत असतात आणि नंतर ज्यांचे पैसे घेतले त्यांच्याशी बेमाईन करून दुसऱ्या पक्षाला सुद्धा मतदान केलं जातं. अर्थात आपण आदर्श लोकशाहीत जगतो, त्यामुळे मतदान गुप्त असतं, ते कोणालाच कळत नाही. आणि मग आम्ही तुमचेच असा बहाणाही केला जातो आणि त्यातून बऱ्याच वेळा मोठ्या मारामाऱ्या होतात. गावकीत असंतोष निर्माण होतो, भावकीत दुभंगते, भाऊ भावाशी बोलायला तयार होत नाहीत. गावामध्ये 2 उभे तट पडतात आणि त्या निवडणुकीतले वांद पुढे 5 वर्ष चालतात. याकडे सरकार, पोलीस आणि राजकीय नेते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. यावर कोणी बोलायला नको. जे राजकीय कार्यकर्ते असतात त्यांच्यावर ज्या केसेस येतात त्या पुढे 5 वर्ष चालत असतात. नेता निवडून जातो, पडलेला उमेदवार दुर्लक्ष करतो, उमेदवाराने लक्ष दिलं तर त्यालाही अडचणीत आणलं जातं, अशा उमेदवारांनाही आरोपी केलं जातं. आणि मग नंतर कधीतरी सावकाश जर सत्ता आली तर सत्ताधारी पक्ष या केसेस, काउंटर केसेस ज्या असतात त्या मागे घेण्याचा प्रकार करतो. यावरही चाप बसायला नको. निवडणुकीत पैसे खर्च केले जातात, अवास्तवपणे खर्च केले जातात. जे सांगितलं जातं उमेदवाराला निवडणूक आयोगातर्फे पैसे दिले पाहिजेत आणि तेवढ्यावरच खर्च करून निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली उमेदवारांनी खर्च केले पाहिजेत, हे अशक्य कोटीतलं आहे. हे तुम्हाला, आम्हाला सर्वांनाही माहिती असतं. त्यामुळे क्रयशक्ती ज्याची जास्त आहे, जो बाहुबली आहे, ज्याच्याकडे पैसा खर्च करण्याची ताकद जास्त आहे, तोच उमेदवार योग्य ठरू शकतो. त्यासाठी शिक्षण लागत नाही, त्यासाठी लोकांची किती कामं केली ती लागत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला असे बाहुबली किंवा पैशांनी माजोर झालेले उमेदवार हे मी मतं विकत घेतो असं खाजगीत सांगतात. बरेच निवडून आलेले उमेदवार मी पैसे वाटून निवडून आलेलो आहे, त्यामुळे मी जनतेची कामं करणार नाही असं सोयीस्करपणे बोलत असतात. उघडपणे बोललं नाही तर काही जण कृतीतून दाखवून देत असतात. आणि जेव्हा आपण आपलं मत विकतो,
मतासाठी पैसे घेतो तेव्हा आपल्याला जाब विचारण्याचा अधिकार राहत नाही. मग काही नेते तयार होतात आणि या अशा निवडून आलेल्या उमेदवारांकडनं कामं सोयीस्करपणे करून दिली जातात. त्यामुळे मतमोजणीच्या वेळी, मतदानाच्या वेळी जो भ्रष्टाचार होतो, जो प्रचंड खर्च होतो, दोन्ही बाजूनी, उमेदवारांच्या बाजूनी, राजकीय पक्षाच्या बाजूनी आणि त्याच्या विरुद्ध सरकारी यंत्रणेतून, या दोन्ही खर्चावर, वायफळ खर्चावर चाप बसणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा शेषण्णी जन्म घेणं आवश्यक आहे. आता निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ते राजीनामा देतात, त्यांची नियुक्ती कोणी करायची, ती पारदर्शकपणे होते का, राजकीय पक्षाचा, सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप होतोय का, यावर चर्चा सुरू झाल्या. समाज माध्यमामुळे त्या अगदी सामान्यातल्या सामान्य वाचकापर्यंत, प्रेक्षकापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय, शासनकतेचं वातावरण निर्माण झालंय. आणि निदान हे शासन तरी या निवडणुकीत, म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्याचं परिमार्जन करायला असमर्थ ठरलंय. त्यामुळे शेवटचा जो काय आशेचा किरण दिसतोय तो सुप्रीम कोर्टाकडे दिसतोय. पण सुप्रीम कोर्ट याच्यावर सोयीस्करपणे भाष्य करेलच असं नाही, भाष्य केलं तरी कार्यवाही होईल असं नाही. सुप्रीम कोर्ट काय हातात दंडा घेऊन किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पेटिशन दाखल करून घेऊन किंवा नोटिसा काढून हे प्रकार थांबवू शकत नाही. हायकोर्ट सुद्धा थांबवू शकत नाही, स्थानिक कोर्ट थांबवू शकत नाही. जोपर्यंत त्यांच्याकडे अटकपूर्व जामीन किंवा काही पेटिशन येत नाही तोपर्यंत यावर विचार होणार नाही आणि आपण फक्त चर्चा करत राहणार. उपाय एकच आहे. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्यांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी, निर्वाचन अधिकाऱ्यांनी जर स्वतः प्रामाणिकपणे आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करायचं ठरवलं, प्रत्येक उमेदवाराने, मग तो राजकीय पक्षाचा असो, अपक्ष असो, प्रत्येक उमेदवाराने मी कायद्याप्रमाणेच वागीन, सीमित खर्च करीन, मी भ्रष्टाचार करणार नाही, मी भ्रष्टाचारी मार्गाने पैसा कमवणार नाही आणि कमवलेला पैसा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने खर्च करणार नाही, आचारसंहितेचं पालन करीन, निवडणूक नियमाचं पालन करीन, काटेकोरपणे खर्चाची मर्यादा ठेवीन, मी माझं प्रतिज्ञापत्र खरेपणाने देईन, त्यात कोणतंही खोटं स्टेटमेंट देणार नाही आणि त्याच्याखाली व्हेरिफिकेशन देऊन मी जर प्रतिज्ञापत्र खोटं दाखल केलं, हिशोब खोटे दाखल केले तर फौजदारी कार्यवाहीस पात्र होईल. याचा त्यांना जबर धसका असणं गरजेचं आहे. तो धसका नाही, कारण आपली निवडणूक यंत्रणा पोखरलेली आहे, कमजोर झालेली आहे. आणि हे सगळी दोन्ही पक्षांची जबाबदारी आणि त्याही पेक्षा जबाबदारी तिसरा पक्ष म्हणजे तुम्हा आम्हा मतदारांची, सामान्य माणसाची आहे. गावात आपण उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार बघत असतो, पोलिसांमधला बघत असतो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमधला बघत असतो, रेव्हेन्यू खात्यातला बघत असतो, निवडणुकीच्या निमित्ताने जे अपप्रवृत्ती प्रचार करत असतात त्याबद्दल बघत असतो, जाहिरातबाजी बघत असतो, प्रचंड खर्च केला जाणारा पैसा आणि गावगुंडांची ताकद दोन्ही अनुभवत असतो. पण म्हणून आपण 2 ओळीचा लेखी अर्ज पोलीस स्टेशनला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देत नाही. आपण फक्त नाकाने कांदे सोलतो. त्यामुळे सर्वात मोठी जबाबदारी ही आपल्यावर येते, स्वतःवर येते. त्यामुळे आपण लोकांकडे बोट दाखवताना 3 बोट आपल्याकडे असतात हे आपण विसरतो. म्हणून हा व्हिडिओ करतोय. याचा परिणाम किती होईल तुम्हालाही चांगलं माहिती आहे. यातली वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला नक्की खात्री आहे. परंतु कोणीतरी बोलायला पाहिजे, याच्यावर प्रतिक्रिया व्हायला पाहिजेत आणि निदान असे लेखी तक्रार अर्ज जनतेतून जायला पाहिजेत, त्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. सर्व काही कोर्टाने जबाबदारी घेतलेली नाही, सर्व जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी घेतलेली नाही. ते जर कमजोर पडत असतील तर त्यांना शक्ती दिली पाहिजे, त्यांना कामाला लावलं पाहिजे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि त्याच वेळेला आपल्या कर्तव्याची, आपल्या हक्काची, आपल्या मर्यादेची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे. तुम्ही नक्की व्यक्त व्हा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.